गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांचे प्रश्न शासन स्तरावरती तसेच पडून आहेत। त्यामुळे विना अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीये तोपर्यंत येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांवरती पाथर्डी तालुक्यातील शिक्षकांनी गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांच्याकडे निवेदन देऊन बहिष्कार टाकलाय। यावेळी प्राध्यापक सचिन पालवे, दिलदार पठाण, सुधीर सुडके, प्राध्यापक एकनाथ बुधवंत, प्राध्यापक संतोष काळोके, नवनाथ तांदळे, सुदाम शिरसाट आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचा कायम शब्द काढून सन 2014-15 साठी लागणारा निधी स्वतंत्र उपलब्ध करून देण्यात येईल यासंबंधी 14 फेब्रुवारीला शासन निर्णय झालाय। यामध्ये आता 3 वर्ष पूर्ण झालेत, पण अद्यापही पात्र यादी जाहीर केलेली नाहीये आणि 1 रुपयाची देखील तरतूद करण्यात आलेली नाहीये। आतापर्यंत शिक्षकांनी अनेक आंदोलने केली आहेत, मात्र त्यामध्ये यश आलं नाहीये। माध्यमिक 20% अनुदान देण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आलाय। तो प्रचलित नियमाप्रमाणे जर निधी उपलब्ध असेल तरच पुढील तरतूद करण्यात येईल। या निर्णयामध्ये उच्च माध्यमिक कुठेही नाहीये। अद्याप याची अनुदान पात्र यादी घोषित नाहीये। प्रशासकीय दिरंगाईमुळे 16 वर्ष बिनपगारी गेलेली आहेत। आता पुन्हा दिरंगाई नको असा पवित्रा शिक्षकांनी घेतलाय। 16 वर्षापासून काम करत असलेल्या शिक्षकांना आतापर्यंत 1 रुपया मानधन मिळालेलं नाहीये अशी भावना यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पालवे यांनी व्यक्त केली आहे। सर, आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विद्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये जो 2001 साली जो कायम शब्द लागला गेला आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये असंख्य कॉलेज आले, त्यातून एक फायदा असा झाला की मुलांना शिक्षण भेटले, परंतु शासनाने हा विचार केला नाही की त्यात शिक्षकांचे किती मरणं आली। ते गेले 16 वर्ष महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक हा 1ही रुपया पगार न घेता काम करत आहे। त्यांचं परिस्थिती इतकी हलाखीची आहे की काही शिक्षक अक्षरशः आम्ही जेव्हा तालुक्यात फिरतो, जिल्ह्यामध्ये जातो, तर काही विहिरीवर काम करतायत। जो शिक्षक विहिरीवर काम करतो पूर्ण दिवस, काही तर घरी जनावरांचं कामं करतात, इतरही कामं करतात। अशा शिक्षक वेळात वेळ काढून कॉलेजमध्ये येतात, मुलांना शिकवतात, भावी पिढी घडवण्याचा प्रयत्न करतात। आज शासनाला आपल्या संघटनेने राज्याध्यक्ष माननीय नाईक सर यांच्या नेतृत्वाखाली 191 आंदोलन केली। 151 आंदोलन करताना 8 दिवाळे त्यांनी काळ्या दिवाळे म्हणून आझाद मैदानावर त्या ठिकाणी ते उपस्थित होते, पण शासन मात्र त्यांचं कायम शब्द निघून 3 वर्ष झाले आणि शासनाचा 13-14चा GR आहे आपल्याकडे। शासनाने अशी तरतूद केली होती की आपण तुम्हाला स्वतंत्र निधी उपलब्ध करून देऊ, परंतु गेली 3 वर्ष शासनाने कोणतीही याच्यावर कारवाई केलेली नाही आणि अजूनही आपले शिक्षक 16 वर्षापासून विना वेतन काम करत आहेत। आपली जी ही एक मागणी आहे ही अशी आहे की शासनाने लवकरात लवकर आमच्या निवेदनात घेऊन त्या ठिकाणी शिक्षकांना योग्य तो न्याय द्यावा आणि शासनाने 20% नव्हे तर 100% अनुदान द्यावे आणि शिक्षकांचे संसार सुखी करावेत, ही आमच्या पाथर्डी तालुक्याच्या वतीने शासनाला एक नम्र विनंती आहे। आणि जर असं शासन करत नसेल तर आम्ही बहिष्कारावर ठाम आहोत। जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या बहिष्कारावर ठाम आहोत। सुपरविजनही करणार नाहीत आणि जो पेपर तपासणी आहे, पेपर तपासणारही नाहीत आणि गट्टे घेणारही नाहीत। आणि शासनाला कळवळीची विनंती आहे की जे 16 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये शिक्षण विनावेतन काम करत आहेत, विनावेतन यासाठी की शासनाचा 1ही रुपया आपण घेत नाही, त्यांना योग्य न्याय द्यावा। दरम्यान या मागणीसाठी राज्य शासनाचा निषेध म्हणून चालू शैक्षणिक वर्षातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2017 यांच्या पर्यवेक्षण आणि पेपर तपासणी या कामावरती शिक्षकांनी बहिष्कार टाकलाय। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी।